देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. महायोगपीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दांतो मुनींद्रये हा समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. तडी द्वाससं नीलमाधव भासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं तुष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. ज्ञानेश्वरी. माईक बघा, सगळ्यांचं माईक चेक करा. ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि आपला श्लोक क्रमांक सुरू आहे 22. अनन्यश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्यश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते म्हणजे अनन्य भावाने मला शरण या. भगवंतांनी सांगितले 22व्या अध्यायामध्ये 22व्या श्लोकामध्ये 9व्या अध्यायामधील 22व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतो, म्हणजे आपल्याला प्रत्येक जीवाला सांगतो, जड जीवाला, की अनन्य चिंतयन्तो माय म्हणजे अनन्य भावाने मला शरण यायला पाहिजे. ये जना पर्युपासते आणि तीच माझी उपासना आहे. अनन्य भावाने जो मला शरण येतो तीच माझी भक्ती आहे, तीच माझी उपासना आहे. आणि तेषाम नित्यभियुक्तानाम आणि तो नित्य नियमाने जर माझं भजन करेल तर योगक्षम वहाम्यहम् तर त्याचा योगक्षम संपूर्ण मी वाहतो, त्याची मला चिंता पडते. भगवंत म्हणतो जो सततम कीर्तयंत सातत्याने माझं नामस्मरण करतो त्याची मला चिंता. हा योगक्षम आघवा तयांचा मदची पडिला जयाची हा सर्व भाव आश्रय मी. कारण मीच त्यांचा सर्व भाव एका भगवंताकडे म्हणजे माझ्याकडे आला तर मला काय करावं लागतो, जयांची या सर्व भावा आश्रय मी. त्यांचा भाव माझ्याकडे आला की त्यांना एकमेव आश्रय माझाच असतो. म्हणजे भगवंताला आपली चिंता आहे. आपल्याला चिंता करायची गरज नाही सांगितले देवाने. का तुम्ही चिंता करता? तुमचा योगक्षम मी वाहतो. तुमच्या संसाराची चिंता, तुमचं नामस्मरण कसा घडेल याची चिंता भगवंत म्हणतो मला लागतो. भगवंताला चिंता, आपल्याला चिंता करायची गरज नाही. फक्त काय करायला पाहिजे, आपण अनन्य भावाने शरण जायला पाहिजे भगवंताला. आणि अनन्य भावाने शरण जाण्यासाठी शरण कुठे जायचं तर त्याने सांगितलंय हृदयस्थाच्या ठाई. आणि ते कसं जायचं तर भजन करता करता. असं नाही बरं का, असं कोणाला शरण जाता येत नाही. असं शरण जायचं असतं तर कुरुक्षेत्रावर ते 18 अक्षनी सेना होती. भगवंत समोरच होता. कृष्ण परमात्मा देहाने प्रत्यक्ष होता. मग सगळ्यांनी पाया पडून त्यांचा उद्धार झाला असता. पण नाही, तसं उद्धार होत नाही. उद्धार होण्यासाठी त्यांनी सांगितलंय त्या माझ्या हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणी. भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला भगवंताला असा शरण जाता येत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून लोकांची गफलत काय झालेली आहे की त्यांना भगवंताकडे शरण जाता येतच नाही. आणि ते भगवंत कुठे बघतात तर मंदिरामध्ये बघतात. भगवंत तीर्थाला समजतात. आणि मंदिरातून बाहेर निघलो आपण का आपल्याला आपले धंदे करायला आपण मोकळा. आपण तीर्थावरनं आलो, दर्शन घेतला देवळामध्ये भगवंताचा आणि तिकडनं आलो की आपले धंदे करायला आपण मोकळा होतो माणूस.
पण तसं होता कामा नाही. म्हणून भगवंत आपल्या जवळच आहे. म्हणून त्याने सांगितलंय, जो होई माझा अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. अनन्य भावाने शरण कुठे जायचं? तर हृदयामध्ये. भगवंत प्रत्येकाच्या देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला हृदयामध्ये शरण जावं लागेल. देव आहे बर का. हृदयी मंदिरे शोधून पाहे. हृदयी मंदिरे शोधून पाहे. देव नटला नाना परी. देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. भरून उरला चराचरी. देव आहे देव आहे हृदयी मंदिरे शोधून पाहे. हृदयी मंदिरे शोधून पाहे. देव आहे म्हणजे देव कुठे आहे? तो हृदयरूपी मंदिरामध्ये शोधून बघा. आणि अनन्य भावाने आपल्याला हृदयरूपी मंदिरामध्ये शरण जावं लागेल, तरच आपल्याला देवाची ओळख. अशी देवाची ओळख होणार नाही. आपण अनेक मूर्त्यांची पूजा केली तरी देवाची ओळख होणार नाही. तैसे मी वाचून काही आणि गोमटेच नाही. राजविद्या राजगुह्य योग आणि अध्याय 9 श्लोक क्रमांक 22 आहे आणि ओवी क्रमांक आहे 236 336 बरं का. 336 336. तैसे मी वाचून काही अनेक गोमटेची नाही. मजची नाम पाही जीवा जिनिया ठेविले. मजची नाम पाही जिनिया ठेविले. म्हणजे माझंच नाव काय ठेवलेलं आहे? जीवन. माझंच जीवन भगवंत आहे असा ज्याचा भाव तयार झाला. तैसे मी वाचून काही अनेक गोमटेच नाही. ज्या भक्ताला भगवंताशिवाय दुसरं काहीच गोमटं वाटत नाही, भगवंताशिवाय दुसरं काहीच सुचत नाही, रात्रंदिवस त्याचं ध्यान करतो, भगवंताशिवाय दुसरी जगामध्ये शाश्वत वस्तू कोणतीच त्याला दिसत नाही, भगवंताच्या भजनाची गोडी ज्याला लागली, मजची नाम पाही जिनिया ठेवले, आणि भगवंतासाठीच जगणं हा त्या भक्ताचा उद्दिष्ट आहे. मजची नाम पाही जिनिया ठेवले, भगवंतासाठी जीवन जगणं एवढंच त्याला समजतं. याच्या पलीकडे त्याला काहीही सुचत नाही असा जो भक्त आहे. आणि त्याला म्हणतात अनन्य चिंतयंतो माम, म्हणजे अनन्य भावाने शरण जाणं. ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते, जे उपासिते त्वया ते मीची सेवे. काय सांगतात? तैसे ऐसे अनन्य गतिके चित्ते, अशा प्रकारे अंतःकरण एकनिष्ठ करून जे माझे चित्तात नामस्मरण करतात. कुठे? चित्तात बरं का. बरेचसे लोक भगवंताचं भजन करतात, मनाकडे करतात, बुद्धीकडे करतात, पण चित्तात जात नाही हो. आणि चित्ती बैसला तो निवडेना, चित्तामध्ये एकदा भगवंत बसला का निघत नाही. म्हणून चित्ताला फार किंमत दिलेली आहे. काही लोकांचं चित्त बघा अर्ध श्रवणाला बसल्यानंतर 90% चित्त त्यांचं प्रपंचामध्ये अडकलेलं असतं, 100% चित्त नसतं. फक्त 10% ते काय करतात? श्रवण भक्तीकडे येतात. आणि म्हणून त्यांना उपासना त्यांची पूर्ण होत नाही, त्यांना प्रवचन करता येत नाही, त्यांना कीर्तन करता येत नाही. 100% आपलं लक्ष, आपलं चित्त श्रीगुरूंनी दिलेल्या ह्या निरूपणाच्याकडे सातत्याने द्यायला पाहिजे. उठताना, बसताना, खाताना, पिताना जे काय इथून तुम्हाला सांगितलं जातं
ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, ते आपण 100% आपलं चित्त तिथं असलं पाहिजे. आणि आपण त्या चित्ताच्या ठिकाणी गैरहजर आपण राहिलो तर आपल्याला काहीच जमणार नाही बरं का. प्रपंचही वेळ जमणार नाही आणि परमार्थ तर काहीच जमणार नाही. आणि आपण मग काय 100% आपण जर लक्ष दिलं नाही आणि आपलं 30% दिला, 20% दिला, बाकी आपण प्रपंचामध्ये अडकलो. हे 1 तासामध्ये, फक्त 1 तासासाठी, 1 तासाचं जे भजन आहे, 1 तासाचं जे श्रवण आहे, तर 1 तासामध्ये आपण पूर्णपणे आपलं समर्पण ह्या ज्ञानोबारांनी काय सांगितले त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. त्या तुकोबारांनी काय सांगितले तिकडे लक्ष असलं पाहिजे. त्या नाथबाबांनी आपल्याला काय सांगितलं त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि त्याला म्हणतात संतांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण भक्ती करणं. नाथबाबांना काय सांगायचं, ज्ञानोबारांना काय सांगायचं, असा आपल्यालाच प्रश्न पडला पाहिजे. उलट सुलट मग हे ज्ञानोबारांनी असंच काय लिहिलं, इथे असं वेगळ्या प्रकारे काय नाही लिहिलं, नाथबाबा असेच का सांगतात, तुकाराम महाराज असेच का सांगतात, मग त्यांना असं का नाही सांगता आलं, असं आपल्यालाच प्रश्न पडले पाहिजे. तरच आपला श्रवण पक्का आहे असं समजायचं. श्रवण भक्ती कधी पूर्ण होतो, आपलेच प्रश्न आपल्याला आपल्या आतमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आपणच त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. आणि त्याला म्हणतात श्रवण. त्याला काय म्हणतात, श्रवण ही भक्ती आहे. सगळ्यात श्रेष्ठ उच्च प्रकारची भक्ती असेल तर ती श्रवण भक्ती आहे. तैसे मी वाचुनी काही अनेक गोमटेच नाही, मजची नाम पाही जिनिया ठेविले, ऐशी अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते सातत्याने माझं चिंतन करतात. हे उपासिती तयांते मीची सेवा. आणि काय सांगतात की माझे चिंतन करून माझी सेवा करतात, त्यांची सेवा मीच करतो बघा. माझं अखंड चिंतन करतात आणि त्यांची सेवा मला करावी लागतो. का तर माझं चिंतन ते करतात, माझं भजन ते करतात. माझं भजन जे करतात त्यांची सेवा मला करावी लागते. काय करावी लागते, त्यांची सेवा मला करावी लागतो. त्यांचा प्रपंच, त्यांचा परमार्थ सगळा काय, हा योगक्षुम आघवा जयांचा तयांचा मदची पडला, जयांची सर्व भाव्या आश्रय मी. सर्व भाव त्यांनी मला देऊन टाकला. मन मला देऊन टाकला, बुद्धी मला देऊन टाकला, चित्त मला देऊन टाकला, सगळं मला त्यांनी वाहून टाकलं. मग त्यांची जबाबदारी माझ्यावर पडतो असं भगवंत सांगतो. कोण सांगतो, भगवंत सांगतो. चोखामेला नाही का, चोखामेलांची धर्मपत्नी गरोदर होती आणि त्या धर्मपत्नीने सांगितले, बाबा तुमच्या बहिणीला काय करा, जाताना निरोप द्या, आणि माझे आता काय प्रसूतीची वेळ झालेली आहे. आणि चोखोबार निघतो आणि चोखोबारा निरोप द्यायला विसरतो त्याच्या बहिणीला. पण भगवंताला काळजी लागते की बाबा आपल्या कार्यासाठी गेलेला आहे, आपलं कीर्तन करण्यासाठी गेलेला आहे. भगवंत प्रत्यक्ष येऊन तिच्या म्हणजे चोखोबारांच्या बहिणीच्या रूपाने येऊन काय करतो, प्रस्तुती करून जातो. म्हणजे एवढं भगवंताला आपली काळजी असते. अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील, अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. पण आपल्याला ज्ञानेश्वरी पुढं न्यायाची आहे बरं का. ऐशी अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते, माझं चिंतन करतात. जे उपासिती तया ते सेवा करतात माझी, मीची सेवी आणि त्यांची सेवा मी करतो. म्हणजे माझं जे भजन करतात त्यांना काय, त्यांची चिंता मला लागते. त्यांचा योगक्षम माझ्यावर पडलेला असतो. कारण ते माझ्या भजनामध्ये दंग झालेले असतात. माझ्या भजनामध्ये जो दंग होतो मग त्याची चिंता भगवंत म्हणतो मला कर. एक कोटुनी जी एक क्षणी, ते एक कोटुनी जी एक क्षणी अनुसरले गा माझी या वाहनी, तेव्हाच त्याची चिंतावणी मदची पडली. ते एकवटून जे एक क्षणी अनुसरले गा माझी या वाहनी, तेव्हाच तयांची चिंतावणी मजची पडली.
एकवटून म्हणजे सर्व भावे सर्व इंद्रिये त्यांनी काय केलं, एका आत्मस्वरूपाकडे आणली, एका आत्म्याचं भजन करायला लागले. ते भक्त जे आहेत, जे मला अनन्य भावाने शरण आलेले भक्त आहेत, ते भक्त काय करतात, एक कोटीने जी एक क्षणी अनुसरले गा माझी या वाणी. म्हणजे सर्व भावे सर्व भाव त्यांनी काय केला, एकवटून टाकला अंतःकरणामध्ये आणि माझं भजन करायला लागले. तेव्हाच तयाची चिंतावनी मजची पडली. तेव्हापासून मी काय केले, मला त्यांची चिंता, मला भक्ताची चिंता लागतो. भक्त ऐसे जाण जे देही उदास, काय लिहिले, जे देहावर उदास होतात ते भक्त आहेत. आणि जे देहभावावर आहेत ते माझे भक्त नाही होऊ शकत. हो, आपण सगळे देहभावावर आहोत, म्हणून आपला भगवंत आपलं रक्षण करत नाही. याला कारण काय, की आपण काहीतरी आपल्याला राखून भक्ती करतो. आपण राखून भक्ती करतो म्हणजे आपला देहभाव आपल्याकडेच ठेवतो. आणि ते जे भक्त असतात, अनन्य भावाने जे शरण जातात, त्यांचा देहभाव नष्ट झालेला असतो आणि ते आत्मतत्वाशी एकरूप झालेले असतात. आणि म्हणून भगवंताने इथे शब्द वापरलाय, ते एकवटून जी एक क्षणी अनुसरले गा माझी या वाहनी. वाहनी म्हणजे भजनी, वाहनी म्हणजे भजनी अखंड माझं चिंतन करतात, अखंड चिंतन विठोबाचं. तेव्हाच तयाची चिंतावणी मजची पडली. तेव्हापासून मला त्यांची चिंता लागली. अरे बापरे, यांच्या संसाराचं कसं व्हायचं, यांच्या बायकोचं, मुलाचं, धन असेल, दौलत असेल, संपत्ती असेल, काय असेल, जे असेल त्याचं रक्षण कोण करतो, भगवंत करतो. नवे नवे एवढं सोडा, पण त्याचं भजन कसं वाढेल, त्या भजनाची पण त्याला चिंता लागतो भगवंताला. नुसतं आपल्या प्रपंचाची चिंता नाही त्याला, तर तो नामस्मरण करून घेणारा भगवंत प्रत्यक्ष आतमध्ये येतो आणि भगवंताचं भजन तो स्वतःचं भजन स्वतःच करून घेतो. साधू दिसती निराले परंतु ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. देहाच्या पलीकडची वस्तू असतात ते देहामध्ये नसतात. म्हणजे देहाच्या पलीकडे गेलो, देहातीत झालो, तर मग भगवंताला आपली काळजी लागते. जोपर्यंत देहाच्या अलीकडे आपण आहोत तोपर्यंत भगवंत आपली काळजी वाहत नाही बरं का. आणि म्हणून देहातीत व्हायला सांगितले. देहातीत, मनातीत ह्या गोष्टी आहेत ना, ह्या साधनेतूनच आपल्याला साध्य करता येतात. साधना नसेल तर हे नाही होणार. साधना करता करता चित्तामध्ये आपल्याला चित्ती प्रगट चैतन्य घन. चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर प्रगट होतो आणि ते चैतन्य अखंड काय करतो, आपल्या शरीरामध्ये सातत्याने आपल्या शरीरामध्ये प्रवाहित राहतो. ते नाम प्रवाहित राहतो. नाम प्रवाहित राहतो. जशी गंगा सातत्याने प्रवाहित आहे तसं आपलं नाम प्रवाहित राहतो. गंगा प्रवाहित आहे म्हणून ती शुद्ध आहे. तसं आपलं नाम प्रवाहित झालं तर आपलं शरीर शुद्ध होतं. भगवंताचा आपण अंश आहोत. भगवंताचा आपण अंश आहोत. अंश म्हणजे भगवंतच, लक्षात घ्या. जसं गंगेचा पाणी आपण एक चमचा पाणी घेतलं तरी ती गंगाच आहे. तांब्याभर पाणी घेतलं तरी गंगाच आहे. बादलीभर पाणी घेतलं तरी गंगाच आहे. टँकर भरला तरी ती गंगाच आहे. तसं आपण कोण आहोत, भगवंताचे अंश आहोत. प्रत्येक जीवा भगवंताचा अंश आहे. मग तो कुत्रा असो, मांजर असो, माणूस असो, उंदीर असो. म्हणून तर त्याने सांगितलं आहे, इंद्रापासून उंदरापर्यंत एकच तत्व आहे. आणि हे साधनेच्या माध्यमातून आपल्याला निदर्शनास नाही अनुभवाला येतो. ते एकवटून जी एक क्षणी अनुसरले गा माझी या वाहने, तेव्हाच तयाची चिंतावनी मजची पडले. मग तेही जे जे करावे ते मजची पडले आघवे. मग त्यांनी जे जे करावे, जे जी क्रिया करतात ती भगवंताला करावं लागतो. भगवंतच आपल्याकडनं करून घेतो.
बघा, अशी अवस्था आहे का तुमची? प्रत्येकाने ज्याने त्याने तपासून बघा. प्रत्येकाने तपासा आपला अंतःकरण. ह्याला भक्ती म्हणतात, वरवरची भक्ती नाही. आणि म्हणून ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी लिहिली आणि जगाची माऊली झाली. आणि चैतन्याचा पुतळा प्रगटला भूतला. साधकांची मायबाप दरुशून हरे पाप. बघा, साधकांची मायबाप आहेत ते, आणि त्यांच्या दर्शनाने आपली पाप निघून जातात. साधकांचा मायबाप दरुशन हरी ताप. साधकांचा मायबाप दरुशन हरे ताप. साधकांचा मायबाप आहे ज्ञानोबा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला. म्हणजे कैवल्य अवस्थेमध्ये गेलेला ज्ञानोबा. तसं आपल्याला कैवल्य अवस्थेपर्यंत जावं लागेल. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण आणि ज्ञान कैवल्य, ह्या कैवल्य अवस्था आहेत. आणि त्या कैवल्य अवस्थेपर्यंत जाऊन भक्ती करणं म्हणजे भक्ती. आपण काय खालच्या स्तराला आपण आहोत. आपल्याला वरती जावं लागेल. जाण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी नाही आहे. ज्ञानेश्वरी त्या परब्रह्म स्वरूपाशी एकरूप होता होता, स्वरूपाशी एकरूप होता होता भगवंताचं भजन अखंड करता करता भगवंताला आपली चिंता लागावी. भगवंताला आपली चिंता पडली पाहिजे. आणि ती चिंता कधी लागेल भगवंताला? कधी लागेल? आसनी शयनी भोजनी विसर नाही माझ्या नामी. तया नाम आत्मज्ञानी बोली जे पारत. आत्मज्ञानी माणसाची त्याला काय होतो? चिंता लागते. ज्याचं आसनी शयनी भोजनी विसर नाही माझ्या नामी. ज्या आत्मज्ञानी पुरुषाचं नाम झोपताना उठताना बसताना खाताना पिताना अखंड त्याचं नाम चालू आहे, आणि तो आत्मज्ञानी, त्याची चिंता भगवंताला आहे. भगवंताला कोणाची चिंता आहे? आत्मज्ञानी माणसाची. हो, ज्याला जो आत्म्याशी एकरूप झाला आहे, आत्मा हाच परमात्मा जो समजतो, आत्म्याच्या भजनामध्ये जो जातो, भजनानंदामध्ये जो जातो, त्याला भगवंत, त्याला चिंता पडते. त्याला भगवंताची चिंता म्हणजे भगवंताला त्याची चिंता लागते. मग तीही जे जे करावे, मग त्या भक्तांनी जे जे काय करणार, जे जे मनात येईल त्याच्या, अशा भक्ताच्या मनात जे जे येईल ते भगवंताला पुरवावं लागतो. फक्त त्यांनी इच्छा करावी बस. त्याने इच्छा केली ते पावलो आणि कृतकृत्य झालो. कृत्य होऊन जातो. त्यांनी फक्त इच्छा केली की भगवंताला लगेच ताबडतोब तिथे हजर राहावं लागतो. म्हणजे एवढी अनन्य भावाने, अनन्य चिंतेन माय यथास्थांचे दृढ उतरले की नाही. म्हणजे दृढ भावाने भगवंताची सेवा करायला पाहिजे. तेवढा दृढ भाव असला पाहिजे. मग तीही जे जे करावे ते मदची पडल्या आघवे. मलाच करावं लागतो भगवंत म्हणतो. जैसे आजात पक्षीने जीवे पक्षीने जिये. जसा एखादा पक्षीने आहे, तिने अंड्यातून ती पिल्ली फोडलेली आहेत, आणि त्या पिल्लाला सर्व काही त्याचं भरण पोषण करण्याची जबाबदारी कोणाची असते? त्या पक्षिणीची असते. आणि मग तिला रात्रंदिवस झोप नाही लागत. उठसूट इकडनं आण कण, तिकडनं आण कण, तिकडनं कण आण, तिकडनं कण आण. आणि त्यांच्या उपजीविकेची सोय त्या पक्षिणीला लागलेली असते रात्रंदिवस. बरं का, जे काही जोपर्यंत पंख फुटत नाही तोपर्यंत. म्हणून त्याने लिहिले की नाही, एकवटून जी क्षणी अनुसरल्या का माझी वाहने. म्हणजे त्याने आपला सर्वस्व भाव ज्या क्षणाला मला अर्पण केला, त्या क्षणाला मला त्यांची चिंता लागते. जसं त्या अंड्यातून पिल्ली बाहेर आल्या त्या पक्षिणीला झोप येत नाही. इकडनं दाणहाण, तिकडनं दाणहाण, आणि परत त्यांच्या चोचीमध्ये, तोंडामध्ये भरून ती काय करते? त्यांचं पोट भरत राहते. जी काय पिल्ली असतील 2, 4, 5, 6 काय असतील जी पिल्ली ती, पण सर्व चिंता कोण वाहते? ती पक्षीने वाहते.
तसं भगवंत म्हणतो, ज्याप्रमाणे ती पक्षिणी चिंता होते, त्या अजात पक्षजनी जिवे पक्षिणी जिये, तिला जशी चिंता लागते तशी भगवंत म्हणतो, मला ज्या वेळेला त्याने अनुग्रह घेतला त्यावेळेलाच मला त्या साधकांची चिंता पडलेली असते. पण साधकांनी त्या अनुग्रहाकडे लक्ष असलं पाहिजे. अनुग्रहित असलं, अनुग्रह म्हणजे काय? आपलेच ज्ञान, आपलेच ध्यान, आपणच परब्रह्म आहोत. अनुग्रह तो ऐसा खरी भ्रमाचा निरास, अज्ञानाचा नाश तात्काळची. ताबडतोब अज्ञानाचा नाश करून टाकतो. अज्ञान गेला की तुम्ही परब्रह्म आहात, आपणच परब्रह्म. लांबकडे जायची गरज. म्हणून अनुग्रह ज्या वेळेला घेतला जातो, आणि अनुग्रहाचं चिंतन करणं म्हणजे भगवंताला समर्पण करणं. बघा, अनुग्रहाच्या चिंतनात कोणाची अवस्था होते, कोणाची उड्या मारतो, कोणी गातो काय, कोणी रडतो काय, कोणी हसतो काय. मग त्यावेळेला असतो का आपण जागेवर? असतो का आपल्या देहावर असतो? नाही. म्हणून भगवंत म्हणतो, अशा साधकाची चिंता मला असते, ज्याने अनुग्रहाचं चिंतन केलं, ज्याची अवस्था झाली. भगवंताला त्यांची चिंता लागते. भगवंताला अनुग्रहित माणसाची चिंता जास्त. आणि प्रबोध एकदा घेतला की प्रबोधाच्या चिंतनातून भगवंतच आपल्यामध्ये येऊन बसतो आणि आपलं भजन भगवंतच करतो, आपण करत नाही. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्माच आपले चिंतन करतो. पण आपला तसा भाव होण्यासाठी आपल्याला साधना करावी लागेल, श्रीगुरूंच्या आज्ञेमध्ये थांबावं लागेल, श्रीगुरूंची सेवा करावी लागेल. आणि श्रीगुरूंची सेवा न करताना आपण उगाचच आपल्या मताने चिखल कालवायला लागलो तर मग ते नाही होत. म्हणून प्रत्येकाने काय करा, गुरु सेवा हेच उत्तम देवा. मग तीही जे करावे ते मजचे पडले आगवे, जैसे अजात पक्षाच्या निजीवे पक्षी निजीवे. आपली तहान भूक नेणे, ताने अनिखे ते माऊलीशी करणे, तैसे अनुसरले मज प्राणे, तयाचे सर्व मी करी. आपली तहान भूक नेणे. आई काय करते? आपली तहानभूक बाजूला ठेवते आणि त्या काय करते, त्या तान्या बाळाला काय करते, दूध पाजते, स्तनपान करते. तसं भगवंत काय करतो, तशी गुरुमाऊली काय करते. एकदा का त्या साधकाने अनुग्रह घेतला तर त्या श्रीगुरूंना साधकाची चिंता लागते की याचं भजन कसं होईल, सातत्याने याचं चिंतन कसं चालेल, आत्मज्ञानाकडे कसा वळेल, आत्मस्वरूपाशी एकरूप कसा होईल. ही कोणाला चिंता असते? श्रीगुरूंना असते. देवाला पण आपली चिंता असते बरं का, कारण देव अनुग्रह म्हणजे देवच आहे हो. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आहे. नाम म्हणजेच भगवंत आहे. भगवंत काय आगळा वेगळा नाही, नाम रूपानेच भगवंत तुमच्यामध्ये आहे. आणि त्या भगवंताला सातत्याने आपली चिंता आता आपली तहान भुके नेणे, तान्या निके माऊलीशी करणे. तशी तहानभूक जी आहे ती आईलाच माहीत पडतं की आता आपल्या मुलाला तहान लागलेली आहे, भूक लागलेली आहे. आणि मग तिचा सारखा लक्ष कोणाकडे असतो तर त्या बालकाकडे असतो, आईचं लक्ष. तैसे अनुसरले मज प्राणे, तयाचे सर्व मी करी. तसं भगवंत म्हणतो, जो मला लहान बनून येईल, होईल लहानाहून लहान. जसं लहान होईल, नम्रता धरेल, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, नाही का, तसं लहान होईल माणूस. साधक होणं म्हणजे काय? लहान होणं हो. साधक होणं म्हणजे गर्वानं फुगणं नाही बरं का. साधक होणं म्हणजे नतमस्तक होणं, म्हणजे सहांची धक तुमची थांबली, 6 विषय तुमच्या बाजूला गेले आणि तुम्ही त्या स्वरूपाशी एकरूप होणं, त्याला साधक म्हणतात. नाही तर आपले अजून साधक बरेच आहेत पण त्यांची धक थांबलेलीच नाही. अजून ते इकडे फिर तिकडे फिर, ह्या देवाला जा त्या देवाला जा, प्रपंचामध्ये अडकलेत अजून.
ते 6च माणसाला काय करतात? 6च माणसाला आदू करतात हो. आणि त्या 6ंचीच ओळख घेणं आणि त्यांना बाजूला करणं, एवढ्यासाठी अनुग्रह आहे. आणि अनुग्रहामधून आपल्याला काय करायची गरज लागत नाही. 6 आपोआपच बाजूला होतात. पण तर आपल्या देहाचा विसर पडला पाहिजे. आपल्या देहाचा आपल्याला विसर पडला पाहिजे. आणि तो विसर आपल्याला अनुग्रहातून पडतो. बघा ना, काही लोक उड्या मारतात काय, नाचतात काय, गातात काय, हसतात काय, आणि त्यावेळेला तरी त्यांना विसर पडतो. पण त्याच्यानंतर त्यांनी काय करायला पाहिजे? सद्गुरूंची कास धरायला पाहिजे. ते झालं तरी पण ज्ञानाला सुरुवात होत नाही. प्रबोधाच्या चिंतनातून ज्ञानाला सुरुवात होत नाही. प्रबोधाच्या चिंतनानंतर खरी ज्ञानाला सुरुवात होतो. आणि लोक काय करतात? अनुग्रह घेतला की लगेच मी ज्ञानी झालो, प्रबोध घेतला की लगेच ज्ञानी झालो, असं नाही होत ना. कारण विवेक तुमच्यामध्ये निर्माण होण्यासाठी, विवेक निर्माण होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? चिंतन करावं लागेल. चिंतन, भगवंताचं चिंतन वाढलं पाहिजे, सहज चिंतन वाढलं पाहिजे. आणि आपल्याला ग्रंथांचं वाचन, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, ह्या 4ही वेदांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. कारण अभ्यास म्हणजे तो एक अभ्यास आहे. कुठला? ध्यानाचा एक अभ्यास आहे. आणि दुसरा म्हणजे काय? दुसरा म्हणजे संतांनी लिहिलेलं जे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांचं वाचन करून आपण त्या संतांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चाललोय की नाही ह्याची पडताळणी आपण करायला पाहिजे. इतरांना सांगून फायदा नाही. आपण आपली काय करायला पाहिजे? आपण अवलोकन करायला पाहिजे, सिंहावलोकन करायला पाहिजे आपण. आणि ते सिंहावलोकन करता करता आपलं विवेक प्रगट होतो. विवेक, आपली तहान भुकनेने तानिया निके, ते माऊली शिकरणे तैसे अनुसरले मज प्राणे, तयाचे सर्व मी करी. बघा, सगळं भगवंत काय करतो? भगवंतच करतो. भगवंत म्हणतो मला करावं लागतो. कारण ज्या वेळेला सर्व भावे, जसं सर्व भावे, एखादा लोभी आहे, तो काय करतो? सर्व भावे लोभे आवडे धन, आम्हा नारायण तैशा परी, पतिव्रते जैसे भ्रतार, आम्हा नारायण तैशा परी. जसं पतिव्रतेला आपला नवरा सर्वस्व वाटतो, तसं आपल्याला भगवंत सर्वस्व वाटलं पाहिजे. सर्व भावे लोभे आवडे धन, आम्हा नारायण तैशा परी. जसं त्या लोभी माणसाला धन घेऊन चाललंय होडीतून, आणि काही कारणास्तव ती होडी बुडाली, तरी पण तो त्या धनाचा बांधलेला जो बसका आहे, धनाची बांधलेली पुतळी आहे, ती सोडत नाही, धरून ठेवतो तो, आणि तिच्याबरोबरच तो जायला तयार होतो. तसं आपण भगवंताला अजिबात सोडलेलं पाहिजे. म्हणजे भगवंताला म्हणजे त्या नामाला आपण अजिबात सोडलं नाही पाहिजे. त्या नामाबरोबरच आपल्याला जाता यायला पाहिजे. सातत्याने आपण भगवंताचं नामस्मरण करता करता आपल्याला देह ठेवता यायला पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरं काहीही पर्याय मार्ग उरलेला नाही जगामध्ये. तयाचे सर्व मी करी. आणि असा जो माझं सातत्याने चिंतन करतो, मला अनन्य भावने शरण येतो. आणि म्हणून सांगतात, तू मनबुद्धी साचेशी, माझ्या स्वरूपा अर्पेशी, त्याने मातेची गा पावशी. बघा, मला जेवून भेटशी. मनबुद्धी साचेशी, माझ्या स्वरूपा अर्पेशी, त्याने मातेची गा पावशी, माझी भाक. शपथ घेऊन सांगतो अर्जुना, तू मन आणि बुद्धी जी आहे ते मला अर्पण कर. म्हणजे मनाने, बुद्धीने, चित्ताने काय कर? माझं चिंतन कर. माझी या स्वरूपा अर्पेशी, माझ्या स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी काय लागतं? मन, बुद्धी आणि चित्त लागतो. आणि मन, बुद्धी आणि चित्त हे जर एकत्र आले आणि चित्तातून जे काय आपल्याला अनुभवाला आलं ते चैतन्यामध्ये जातं. आणि चैतन्य हा आपला परमात्मा आहे. म्हणून मनबुद्धी साचेशी, माझ्या स्वरूपार्पिशी. स्वरूप साक्षात करण्याचं असेल तर मनाच्या, बुद्धीच्या, चित्ताच्या पलीकडे जे चैतन्य आहे, ज्या ठिकाणी अहंकार बसलेला आहे माणसाचा, मनबुद्धी चित्त आणि अहंकार, मनबुद्धी चित्त आणि चैतन्य. तर चैतन्य म्हणजे परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे.
हे संपूर्ण जे विश्लेषण आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न माझे सद्गुरू सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर जे काय आम्हाला अनुभव आले त्या अनुभवाच्या माध्यमातून हे ज्ञान तुमच्यापर्यंत सातत्य सांगण्याचा, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, निरोप पोहोचवण्याचं काम मी करतो. आलेले अनुभव तुमच्यापर्यंत देण्याचं काम सातत्याने गेल्या 5 वर्षापासून सातत्याने चालू आहे आणि त्या कार्याला यश येण्यासाठी आपण सर्व साधक आहात. साधकांनी व्यवस्थित ऐकलं जर घेतलं तर साधकांच्या अष्टसात्विक भाव होऊन त्यांना त्यांच्या अंतःकरणामध्ये वैराग्य उत्पन्न होऊन, विवेक निर्माण होऊन, त्यांची त्यांचा कुंडलीने जागृत होऊन सातत्याने त्या भगवंताचं नामस्मरण सातत्याने केल्यानंतर जी त्यांना अनुभूती येईल त्या अनुभव हाच परमात्मा आहे. 14 ब्रह्मापैकी अनुभव ब्रह्म आहे. जसं मी तुम्हाला सांगतो नेहमीच की शब्द ब्रह्म आहे, खम ब्रह्म आहे, सगुण ब्रह्म, निर्गुण ब्रह्म, त्याच्यानंतर प्रत्यक्ष साक्ष ब्रह्म आहे आणि त्यातल्या त्यात अनुभव ब्रह्म आहे, तदाकार ब्रह्म आहे. हे सगळे 14 ब्रह्म आहे. त्यातला अनुभव हा ब्रह्म आहे. म्हणून अनुभव हा ब्रह्म आहे आणि त्या अनुभवरूपी ब्रह्माला आपण प्राप्त व्हायचं असेल तर आपण सातत्याने भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. झालेली सेवा सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नारायण बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रोहिदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नाना बाबा, सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा, तसेच गुरुवारी आपले शरद महाराज, गजानन महाराज, जयराम महाराज, नारायण बाबा, प्रकाश बाबा, असे बरेचसे आपल्या सच्चिदानंद सद्गुरू आहेत आणि त्या सर्व सद्गुरूंच्या चरणी